हरणे मुरुडहून आम्ही पुन्हा दापोलीला आलो. दापोली अगदी मध्यभागी आहे. इथे कुठेही जाण्यासाठी तुम्हाला वाया दापोलीत जावं लागतं. दापोली हे अनेक नामांकित लोकांचं गाव. ट्रँगलर परांजपे, भारतरत्न पावा काणे आणि साने गुरुजीही इथलेच. त्याही पेक्षा दापोलीची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे कोकण कृषी विद्यापीठ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण सुद्धा इथेच गेलं. त्यांचं घर इथे जपून ठेवण्यात आलं. इथून जरा किनाऱ्यापासून दूर जाणारा रस्ता धरून आम्ही निघालो पन्हाळ दुर्गच्या दिशेनं. हा रस्ता लाल मातीतला. ऊन खूप वाढलं होतं, म्हणून जरा स्पीडअप करत हा तासाभराचा रस्ता पार केला आणि पोहोचलो झोलाई देवीच्या मंदिरापाशी. इथं राजा अपरादित्य रोज दर्शनाला यायचा. तेव्हापासून ही देवी या परिसरातल्या सगळ्यांची देवी आहे. इथे जवळच आहेत पन्हाळेची लेणी. शिलाहाराच्या काळात या जागेचं नाव पन्हाळदुर्ग होतं. या नदीकाठी काझी लोक व्यापार करायचे. त्यांच्यामुळे याचं नाव पडलं पन्हाळे काझी. इथं 29 लेणी कोरलेली आहेत. खूप उन्हाचे आलात तर शांतपणे लेणीत येऊन बसा. लेणी ही अशी जागा आहे जिकडे आपल्याला शांतता मिळेल आणि वर बाहेर जी गरमी असते, आतमध्ये प्रचंड थंडावा असतो. आरामात एक विश्रांती घेऊ शकता आणि विश्रांती नंतरच लेणी पाहायला जा. इथल्या दगडात कोरलेल्या गणपतीचं दर्शन घेऊ. एका रांगेतल्या या लेण्यांमध्ये वेगवेगळ्या कथा कोरलेल्या आहेत. या लेणीमध्ये रामायण महाभारतातली कथाचित्र कोरली गेली. सिलिंगवर या लेण्यांमध्ये तब्बल 84 शिल्प कोरली आहेत. बरीच शिल्प आता जीर्ण झाली आहेत, पण तरीही ही लेणी सुंदर वाटतात. कोकण म्हणजे बीच, कोकण म्हणजे मासे आणि कोकण म्हणजे आंबे आणि फणस आणि सगळंच. पण इतकंच नाही तर कोकणातल्या रत्नागिरी भागातल्या या पन्हाळदुर्ग एरियामधल्या या लेणीही आता फेमस होत चालल्या, टुरिस्टच्या परिचयाच्या होत चालल्यात. त्याच्यामुळे समुद्र आणि आंबे फणस याच्यापासून थोडासा ब्रेक हवा असेल तर या भागात या. पन्हाळदुर्गाहून दाभोळला पोचेपर्यंत संध्याकाळ झाली. एन्रॉनमुळे हे दाभोळ चर्चेत आलं, पण अजूनही चिऱ्यांच्या घरांचं आपलं गाव पण राखून आहे. दाभोळच्या बंदरावर आता बोटी लागल्या होत्या. कोळीणीही माशांच्या पाट्या घेऊन आल्या होत्या. हा एक भाऊचा धक्का आणि मुंबईचाही भाऊचा धक्का, या दोन्ही भाऊच्या धक्क्यांना जोडणारी बोट सर्व्हिस होती. फक्त 12 रुपयात लोक इथपर्यंत यायची. पण जेव्हापासून एसटी सर्व्हिस सुरू झाली आहे तेव्हा या दोन भाऊच्या धक्क्यांमधली ही बोट सर्व्हिस बंद पडली. पण दाभोळचं बंदर आजही चालू आहे. इथे जेव्हापासून जेट्टी सर्व्हिस सुरू झाली तेव्हापासून दोपाव्यापर्यंत जायची खूप चांगली सोय झाली. इथून गुहागरपर्यंत तुम्ही इझिली जाऊ शकता अगदी थोड्याशा वेळी. इथून बोटीनं धोपाव्याला गेलो असतो तर पाण्यावरची चांदण्यात दापोलीमध्ये पाहण्यासारखं बरंच काही आहे. दाभोळची जेट्टी आणि जेट्टी जवळचं शाही मस्जिद, इथलं चंडिका देवीचं मंदिरही प्रसिद्ध आहे. आम्ही केळशी, हरणे, दापोली, मुरुड, पन्हाळदुर्ग आणि दाभोळ असं करत एकूण 120 किलोमीटरचं अंतर पार केलं. 1.5 लिटर पेट्रोलचा खर्च आला फक्त 70 रुपये. खाण्याचा आणि राहण्याचा खर्च 2,765 रुपये. एकूण खर्च 2,835 रुपये. आणि आता डिस्कवर महाराष्ट्र क्विज कॉन्टेस्ट एपिसोडमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि सोबत 10 ते 15 शब्दात तुमच्या आवडत्या ट्रॅव्हल स्पॉट बद्दल लिहून पाठवा.
2 विजेत्यांना मिळू शकते प्रत्येकी एक नवी कोरी बजाज डिस्कवर DTSSI बाईक. नियम आणि अटींसाठी लॉग ऑन करा www.ibnlokmat.tv वर. या एपिसोडचा प्रश्न आहे, सुवर्णदुर्ग कोणाची शौर्यगाथा सांगतो? ऑप्शन ए सिद्धी जोहर, ऑप्शन बी कान्होजी आंग्रे, ऑप्शन सी तुळाजी आंग्रे. तुमचं उत्तर SMS करा DM स्पेस तुमचं उत्तर आणि पाठवा 51818 वर किंवा ईमेल करा dm@ibnlokmat.tv वर.